नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये नीलांबरी म्हणत असते की जर इथे अपमानच करायचा होता तर बोलवलं तरी कशाला. त्याच वेळेला इथे आता आकाश म्हणतो की इथे कोणालाही अपमानासाठी बोलावलेलं नाही आहे आणि जे काही बोललोय ते मी सरळ बोललोय. तेव्हा मग नीलांबरी म्हणते की जे काही बोलायचं ते मला बोला ना, उगीचच अडून अडून कशाला बोलताय. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की हे बघा, मी जे काही बोललोय ना ते तुम्हाला उद्देशूनच म्हणालोय. म्हणजे तुम्ही इथे समोर बसल्याच आहात ना, मी कुठे दुसरीकडे काही बोलत नाही आहे आणि तुमच्या समोरच जे काही आहे ते तुमच्या तोंडावरच मी बोललेलो आहे आणि त्यामध्ये लपवण्याची अशी काय गरज आहे. जे काही आहे ते मी सरळ तुमच्यासमोर बोललो आहे. असं आता इथे सरळ तो बोलतो. त्यावेळेला इथे नीलांबरीचा अपमान होतो. भूमी म्हणते की आकाश सोड, जाऊ दे ना, उगीचच कशाला, असं म्हणून ती आता त्याला शांत करते आणि आकाश पण त्यावेळेला गप्प बसतो. आणि अभिजित देखील आता जेवायला आलेला असतो. पौर्णिमा त्याच्याकडे बघते आणि मग आता अभिजितला आल्यानंतर राजा काका म्हणतो की अरे सगळेजणांनी प्लीज शांत व्हा. आज सणासुदीचा दिवस आहे आणि छान झाला आहे सगळा आपला प्रोग्राम चोरोटीचा. त्यामुळे आता कोणी काही बोलायचं नाही, छान जेवण एन्जॉय करायचं आहे. आणि त्याशिवाय उद्या संक्रांत आहे, त्याच्यामुळे संक्रांतीच्या आदल्या दिवशी कोणीही भांडायचं नाही आहे. सगळ्या जणांनी आनंदात अगदी गोडीगुलाबीने जेवण करायचं आहे, असं राजा काका सगळ्यांना म्हणतो. आणि मग भूमी म्हणते की अगदी करेक्ट आहे काकाचं, चला आपण सगळेजण जेवूया. असं म्हणून आता सगळ्याजणांना भूमी जेवण वाढत असते आणि तेवढ्यातच तिथे अभिजित आलेला असतो. अभिजितला पाहिल्यावर राजा काका म्हणतात की अभिजित, अरे ये बस, जेवायला बस. असं म्हणून आता ते त्याला जेवायला बसायला सांगतात आणि मग अभिजित देखील आता काही न बोलता गपचूप जेवायला बसतो. नंतर मग भूमी म्हणते की आकाश चल जेवायला सुरुवात कर. त्यावेळेला आता अभिजित सगळ्यांकडे अगदी विचित्र नजरेने बघत असतो. तेव्हा मग काका म्हणतो की अरे काय काय झालं काय अभिजित, बस ना. तेव्हा मग अभिजित म्हणतो की नाही नाही, मी बघतोय सगळं हे काय चालू आहे ते. म्हणजे इतकं सगळं चालू असताना, म्हणजे इतके दिवस गेलं घरात जे काही घडलं ते चालू असताना पाहून घरात आज सेलिब्रेशन होतोय, याचंच अगदी मला नवल वाटतंय. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, सेलिब्रेशन तर होणारच आहे, कारण सण असतात ते सेलिब्रेट करण्यासाठीच असतात. गेलेल्या दिवसांचा तणाव आणि त्रास घालवून पुढचे नवीन दिवस आनंदाने जगण्यासाठी, आयुष्य रिस्टार्ट करण्यासाठीच हे सण असतात. आणि त्यासाठीच आपण उद्याचा जो काही संक्रांतीचा सण आहे तोही साजरा करणार आहोत सगळेच जण. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की हो हो अगदी बरोबर. मग भूमी म्हणते की म्हणू, उद्या हळदी कुंकू असेल, त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही हळदी कुंकूप्रमाणे आणि सुगडपूजन सगळा प्रोग्राम होणार आहे. तेव्हा मनू ही हो म्हणते. नंतर आकाश म्हणतो की ऐकलत का, काय करायचं आहे आता, उद्या जे काही सामान आहे ना तुम्ही अगोदरच मागून ठेवा, म्हणजे ऐन वेळेला पंचायत नको कमी पडायची. तेव्हा भूमी हो असं म्हणते. नंतर आता काका म्हणतो की हो उद्या सगळा प्रोग्राम होणार आहे, परंतु आता सगळ्यांनी जेव्हा बघू. असं म्हणून आता सगळ्या जणांना जेवायला बसायला आणि नंतर राजा काका अभिजितलाही बसायला सांगतो. त्याच वेळेला अभिजित आता जेवायला बसतो ताटावर, परंतु तो स्वतःसाठी आणि आणखी एक प्लेट एक्स्ट्रा वाढून घेत असतो. त्यावेळेला भाजी पोळी एक्स्ट्रा वाढल्यानंतर आजी म्हणते की अरे अभिजित, हे काय, तू 2 पानं का वाढून घेतलेली आहेस, म्हणजे तू दोन्ही प्लेट्समध्ये जेवणार आहेस असं काही आहे का. त्यावेळेला अभिजित म्हणतो की नाही आजी, मी दोन्ही प्लेट्समध्ये नाही जेवणार आहे. ह्या 2 प्लेट्स मी मुद्दाम वाढून घेतलेल्या आहेत. एक प्लेट माझ्या आईसाठी. तुम्ही सगळेजण जरी माझ्या आईला विसरले असाल, ती या घरात नाही हे एक्सेप्ट केलं असेल, परंतु मी केलेलं नाही. माझी आई अजूनही माझ्यासाठी या घरातच माझ्या बाजूला जेवायला बसलेली आहे, म्हणूनच हे ताट मी वाढून घेतलं आहे. असं आता अभिजित हा सगळ्यांसमोर अगदी नखऱ्याने बोलत असतो आणि आकाशला हे ऐकल्यानंतर आता खूप राग आलेला असतो. आकाश आता अभिजितकडे, ते जो काही बोलतोय त्याकडे बघतच असतो. नंतर अभिजित आता जेवायला सुरुवात करणारच असतो. आकाशला त्याचा खूप राग आलेला असतो. अभिजित म्हणतो की तुम्ही तुमचं कंटिन्यू ठेवा, काही झालं तरीही माझी आई या घरामध्ये आहे हे मी मान्य करतो आणि तिचं अस्तित्व मी नाकारलेलं नाही. तुम्ही सगळ्यांनी नाकारलेलं असलं तरीही माझ्या आईला तुम्ही घराबाहेर काढलं, परंतु मी माझ्या मनातून माझ्या आईला बाहेर काढलं नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी इथे या टेबलवर जेवायला बसणार, तेव्हा तेव्हा मी असंच एक एक्स्ट्रा ताट माझ्या आईसाठी मी वाढून घेणार. असं अभिजित आता मोठ्या ठोक्याने सगळ्यांसमोर बोलून दाखवतो आणि स्वतःही आता तो जेवायला सुरुवात करणार असतोच. आणि अभिजितच्या या सगळ्या गोष्टीचा प्रत्येकाला फार राग आलेला असतो. आकाश आता तिथून स्वतःच्या जेवणाच्या टेबलवरून रागानेच उठतो आणि ते दोन्ही प्लेट्स उचलतो. तेव्हा मग अभिजित विचारतो की हे काय करतोयस तू आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की हे प्लेट्स मी उचलतोय आणि जर तुला असं वाटतंय ना की तू तुझ्या आईसाठी एक्स्ट्रा ताट वाढावं, मग एक काम करत जा, हे जे तुझ्या काही मी प्लेट्स आहेत ना ते तुझ्या रूममध्ये ठेवतो, हो की नाही.
मग तू आणि तुझी आई निवांत दोघंजणं तिथे जेवायला बसत जा. परंतु या जेवणाच्या टेबलवर बसताना असं एक्स्ट्रा ताट वगैरे वाढणं मला कबूल नाही. मी या सगळ्याला मान्यताच देत नाही आहे. या जेवणाच्या टेबलवर जर तुला बसायचं आहे तर तू जेवायला एक ताट घेऊन बसायचं, नाहीतर इथे बसायला मी मान्यता देत नाही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे की तुझ्या मनामध्ये ही जी काही स्वप्न बघतोय की तुझी आई इथे परत येणार आहे, ते कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. इथे बसून जेवणं तर दूर, मी तुझ्या आईला या घरामध्ये पाऊल देखील ठेवू देणार नाही आहे. लक्षात ठेव, काही झालं तरीही या गोष्टी मी या घरामध्ये देऊच देणार नाही आहे. म्हणूनच आता तुला ठरवायचं आहे की तुला काय करायचं आहे ते. तेव्हा मग आता इथे आजी म्हणत असते की हे बघ अभिजित, शहाण्यासारखं वाग, उगीचच वेड्यासारखं वागू नको. काय ना, रागिणीची बाजू घेऊन घरातल्या इतर लोकांशी तू तेढ घेऊ नकोस. इतर लोकांशी तू वाईटपणा कशाला घेतोस? जर एखाद्या वाईट व्यक्तीची साथ देऊन जर सगळेच तुझ्यापासून दुरावणार असतील तर ते करू नकोस. म्हणून तुला आम्ही सांगतो की काही झालं तरीही या गोष्टीला मागे हो आणि स्वतःचंच ताट वाढ आणि जेवायला बस. उगीचच कोणाच्याही मागे लागून या सगळ्या गोष्टी करू नकोस, असं आजी ही बोलून दाखवते. त्याच वेळेला मग आता नाईलाजाने अभिजित काहीच बोलत नाही आणि राजा काकाही त्याला तेच समजावतो की अभिजित, उगीच रागाच्या भरात चुकीचा कोणताही निर्णय घेऊ नकोस, असं म्हणून आता इथे पौर्णिमा देखील अभिजितला खुणावते की एकच प्लेट घ्या आणि जेवायला बसा. त्याच वेळेवर आता इथे अभिजित हा शांत बसतो आणि आकाश म्हणतो की काय निर्णय घेतला आहेस तू? तेव्हा आता अभिजित हा ताटावर बसतो आणि मग आकाश हे एक प्लेट त्याला देतो आणि एक प्लेट दुसरीकडे ठेवून देतो आणि त्याला जेवायला बसायला सांगतो. आणि नंतर आकाशही स्वतःच्या आता ताटावर येऊन बसतो. भूमी ही त्याला शांत करते आणि तिथे जेवायला बसायला सांगते आणि म्हणते की चला आता सगळेजण जेवूया. पौर्णिमाचा मात्र चेहरा पडलेला असतो. सगळेजण आता पुन्हा जेवायला सुरुवात करतात. त्यानंतर मनू म्हणत असते की बरं ऐकलं का आकाश भाऊजी, आपला जो काही आज चोरोटीचा कार्यक्रम आहे ना, तो अगदी छान पार पडला, खूपच सुंदर पार पडला. पण एक गोष्ट असते ती तुम्ही विसरलात, म्हणजे बायकोची इच्छा त्या दिवसात पूर्ण करायची असते असं म्हणतात. मग जी इच्छा आहे ताईची ती पूर्ण केली पाहिजे तुम्ही, बरोबर की नाही? तर हे सगळं जे काही बोलत असते ते ऐकताना निलांबरी मात्र अगदी तोंड वाकडं करून असते आणि पौर्णिमाने पण अगदी तोंड वाकडं केलेलं असतं. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की अरे त्यात काय आहे, माझी इच्छा म्हणजेच माझ्या भूमीची जी काही इच्छा आहे ते मी नक्कीच पूर्ण करेन. काय भूमी तुझी इच्छा मला सांग तरी. आणि भूमी, तू जर मला सांगणारच नाहीस तर कळणार कसं? तुझी इच्छा जी काही आहे ना ती मी नक्कीच पूर्ण करेन, काळजी करू नकोस. अगं तुझ्या एक काय तुझ्या 100 इच्छा मी पूर्ण करेन, असं सगळ्यांसमोर आकाश आता बोलून दाखवतो. तेव्हा आजी आणि बाकीचे सगळेही हसत असतात आणि मग भूमी म्हणतात की हो, म्हणजे मनू बरोबर बोलत होती. माझ्या मनात अशी एक इच्छा होती खरं, जी आज मला असं वाटत होती की पूर्ण व्हावं. आकाश म्हणतो की हो हो भूमी, नक्कीच बोल, काहीच हरकत नाही. काय इच्छा आहे तुझी, म्हणजे तुझ्या मनाला काय वाटते ते बोल. आता मनू पण बोलत असते की हो ताई, बोलून दाखव आज. तेव्हा मग भूमी म्हणते की ॲक्च्युली ना आकाश, मला जसं वाटत होतं ना की आपण आज लाँग ड्राईव्हला जावं म्हणून, आज शांतपणे. तेव्हा मग आता सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात आणि राजा काका पण हसतो आणि आकाश म्हणतो की बस इतकंच ना, ठीक आहे आपण जाऊया लाँग ड्राईव्हला. त्यानंतर मग आता आकाश हा तिच्याकडे हसतो आणि बोलतो की झाली, तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणूनच समज. नंतर आता आकाश बोलताना राजा काका म्हणतो की हो रे आकाश, या दिवसात ना बायकोच्या सगळ्या काही इच्छा पूर्ण करायच्या असतात, काही झालं तरीही तिच्या इच्छा अपूर्ण ठेवायच्या नसतात. अरे मी तर रागिणीला, असं तो बोलता बोलता बोलून जातो आणि नंतर सगळ्यांचा चेहरा पडतो. रागिणीची पुन्हा राजा काकाला आठवण आलेली असते, परंतु तो विषय बदलतो आणि म्हणतो की आकाश, ते मात्र भूमीची इच्छा पूर्ण कर, तुम्ही छान लाँग ड्राईव्हला फिरायला जा, सगळ्या इच्छा पूर्ण कर, असं तो म्हणतो. आकाश म्हणतो की नक्कीच भूमीच्या मी सगळ्या इच्छा आता पूर्ण करेन, असं तो सांगतो. आणि अभिजितला मात्र या सगळ्याचा खूप राग येत असतो. अभिजित मनातच विचार करत असतो की तिथे माझ्या आईचे जगण्याचे वांदे झालेत, कशी बशी दिवस काढते ती, आणि इथे इथे मस्त सणवार साजरे होत आहेत, यांच्या इच्छा काय पूर्ण होतात, लाँग ड्राईव्हला काय जात आहेत, असं म्हणून तो रागालेला असतो. तर इथे रागिणीची झोपमोड झालेली असते, तिला खूप गरम होत असतं, घरात साधा पंखाही नसतो आणि ती पेपरने स्वतःला वारा घालून घेत असते आणि म्हणते की बापरे, किती प्रचंड उकडतं इथे, बाहेर थंडी आहे परंतु तरीही आतमध्ये किती उकडतं आहे, असं म्हणून ती वैतागत असते आणि स्वतः उठते. त्याच वेळेला तिला आता उंदरांच्या अगदी चिवचिवण्याचा आवाज येत असतो, उंदरांचा नुसता आवाज येत असतो. ती म्हणते की कुठे आहे ती उंदरं, दिसत तर नाहीत, या पलंगाच्या खाली तर नसतील ना, असं म्हणून ती बघायला जाते आणि म्हणूनच ती सगळं काही बघत असताना तिला खूप कैताग येत असतो. काय करू तिला काहीच कळत नसतं. ती म्हणते की हे सगळं काय चालू आहे देवा, असं म्हणून ती आता वैतागलेली असते. तर इथे अचानक लाईट्स ऑफ होतात आणि लाईटही गेलेली असते आणि ती वैतागत म्हणते की काय, आता लाईटही गेली, काय करू मी, आणि म्हणून ती मोबाईल घेते आणि मोबाईलची टॉर्च लाईट लावते
आणि मोबाईलची टॉर्च लाईट लावत म्हणते की नाही, मला अभिजितला फोन केला पाहिजे, नक्की काय झालं हे सगळं बघितलं पाहिजे. म्हणून ती आता मोबाईल घेते आणि मोबाईल घेऊन अभिजितला कॉल लावायला जाणार. तेवढ्यातच तिचा फोन डेड होतो आणि फोनची बॅटरी संपते. ती म्हणते की शिट, मी फोनची बॅटरी पण चार्ज केली नाही, आता काय करू मी, कोणाला फोन लावू. मला तर वाटतंय ना हे सगळं या चाळकऱ्यांचंच कारस्थान असेल. बहुतेक सगळ्यांच्या लाईट्स तर दिसतात बाहेर, माझीच लाईट गेलेली आहे, म्हणजे मुद्दाम यांनी लाईट्स काढल्यात. रागिणी दरवाजा उघडून बाहेर येते तर समोर काही मुलं खेळत असतात आणि ते पतंगाची तयारी करत असतात. तर त्या दोरीमध्ये पाय अडकून रागिणी पुढच्या पुढे पडते आणि समोर जी सिमेंटची गोणी असते त्याच्यामध्ये जाऊन ती आदळते आणि तिचा संपूर्ण चेहरा त्या सिमेंटच्या गोणीमध्ये जातो आणि तिचा चेहरा आता पूर्ण सिमेंटने माखला जातो. आता ती जी मुलं खेळत असतात ती बघून घाबरतात की आता आम्ही काय करणार आहे, म्हणजे ही रागिणी काय करेल याची त्यांना भीती वाटू लागते. तर आता इथे रागिणी ही हळूच तिथून चेहरा काढते आणि तिचा चेहरा संपूर्ण सिमेंटने माखलेला असतो. आता आजूबाजूची जी मुलं असतात तिचा चेहरा बघतात आणि घाबरून अगदी हसायला लागतात आणि म्हणतात की हे काय आहे, आणि ती जोरजोरात खिदळून हसत असतात. आता रागिणी ही स्वतःच्या चेहऱ्यावरचं जराचं सिमेंट हे पदराने थोडं बाजूला करते आणि म्हणते की हे काय आहे, म्हणजे कसले खिदळताय, हसताय कसले, तुम्हाला काही लाजा वाटतात की नाही, असं म्हणून ती त्या मुलांवर आता ओरडायला लागते. तर इथे आकाश आणि भूमी हे दोघंजणही छान लाँग ड्राईव्हला निघालेले असतात आणि आकाशने आता गाणं लावलेलं असतं, मन धागा धागा जोडते नवा. त्याच वेळेला आता इथे आकाश हे गाणं लावतो आणि भूमीला म्हणतो की कसं वाटतंय गाणं, हे छान आहे ना गाणं, असं तो तिला म्हणतो. त्यावेळेला भूमी म्हणते की ठीक आहे, तुला आवडतंय ना, मग मला कशाला विचारतोस, ठीक आहे, तुझ्या आवडीचं गाणं तू लावलंयस, मग ऐक ना, मला तरी कशाला विचारतोस. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की अगं भूमी, असं काय बोलतेस काय तू, आता आपल्या दोघांनाही आवडेल म्हणून मी हे गाणं लावलं, असं काहीच नाही आहे त्यात. खरं तर तू मला गाडीत बसताना काय म्हणाली होतीस की कोणतं गाणं लावू, त्यावेळेला तू मला म्हणालीस की तुझ्या आवडीचं लाव कुठलं ते, मग मी माझ्या आवडीचं लावलं तरीही तू अशी बोलतेस. तेव्हा भूमी म्हणते की तुझ्या आवडीचं लाव म्हणजे माझ्या तुझ्या दोघांच्या आवडीचं एखादं गाणं लाव असं मी तुला सुचवत होते, परंतु तुला तर काही कळतच नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बरं आहे तुझं, क्षणात अशी तर क्षणात तशी, नुसती ठुमकतेस तू. तेव्हा मग आता भूमी म्हणते की ठुमकतेस म्हणजे, तेव्हा आकाश म्हणतो की ठुमकतेस म्हणजे नखरे करतेस. तेव्हा भूमी म्हणते की ठुमकतेसचा अर्थ मला माहिती आहे, परंतु मी याच्यामध्ये काय नखरा केला असं मी तुला विचारते. तेव्हा आकाश म्हणतो की नखरा असा केलास तू की मला तर सांगतेस की तुझ्या आवडीचं चालेल, परंतु तरीही लावत नाहीस, म्हणजे खरंच तुम्ही बायकांना म्हणजे समजायला अगदी कठीणच असता हां. ठीक आहे, आता तुझ्या आवडीचं कुठलं गाणं हवं आहे ते तू लावू शकतेस, लाव. तेव्हा भूमी म्हणते की नको आहे काय गाणं वगैरे, गाणंच नको आहे, आता मी बंद करून टाकते. असं म्हणून आता आकाशला ती ते गाणं बंद म्हणजे पूर्ण गाणीच बंद करायला सांगते आणि ती गाणी देखील आता ती बंद करून टाकते. आकाश म्हणतो की भूमी, हे तुझं मात्र बरं आहे हां, असं वागणं म्हणजे कसं स्वतःही दाखवायचं आणि नखरे देखील करायचे. भूमी म्हणते की ठीक आहे, बायका ओळखायला कठीण असतो असं म्हणतोयस ना तू, मग आता एक काम कर, इथे ना गाडी तू इथे आडोशाला थांबव शांतपणे आणि मग आपण चालत जाऊया. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, काय म्हणतेस तू, म्हणजे आपण लॉंग ड्राईव्हला आलो असंही म्हणतेस आणि आता तुला चालायचं आहे बाहेर असंही म्हणतेस तू. तेव्हा मग आकाशला ती म्हणते की हो, आम्ही बायका ओळखायला कठीण असतो ना, मग बघ आता मलाही तसंच म्हणायचं आहे. आणि मग आकाश म्हणतो ठीक आहे, मी लावतो गाडी बाजूला, तू बाहेर उतरू नकोस, मी येतो, त्या बाजूने अंधार आहे. असं म्हणून आता आकाश हा तिला गाडीचा दरवाजा उघडतो. आकाश आणि भूमी आता दोघंही रस्त्याने चालत असतात आणि भूमी आकाशचा हात धरत चालत असते. आकाश म्हणतो की भूमी, बाहेर इतकी थंडी आहे बघ ना. तेव्हा भूमी म्हणते की हो, बाहेर भरपूर थंडी आहे. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की बरं झालं आपण इथे गाडी थांबवली आणि रस्त्याने असे चालत चालत आलो, नाहीतर असं चालायला मिळालं नसतं आपल्याला, तू माझा असा हात धरून छान चालत आहेस. असं म्हणून आता आकाश आता भूमीकडे बघून हसतो आणि भूमीही हसत असते. दोघेही आता रस्त्याने चालत चालत चाललेले असतात आणि भूमी म्हणते की बघ आपलं नाक कसं गार झालं आहे ते. तेव्हा मग भूमीला आकाश म्हणतो की हो, अगं अशा थंडीमध्ये सुरुवातीला आपलं नाकच गार होत असतं, म्हणून तो तिच्या नाकाला अशी ऊब देत असतो. त्यावेळेला भूमी ही आकाशच्या नाकाला हात लावते आणि म्हणते की हो रे, तुझंही नाक अगदी गार पडल्यासारखं झालं आहे. मग आता दोघेही अगदी हाताची शेकोटी म्हणजे हात एकमेकांवर घर्षण करतच एकमेकांच्या गालावर ठेवून ऊब देत असतात आणि भूमी आणि आकाश एकमेकांकडे बघत आता हसत असतात. भूमी ही त्यावेळेला खूपच आनंदामध्ये आणि खुश असते. इथे रागिणीचा मात्र पूर्णपणे बँड वाजलेला असतो. आकाश भूमी हे दोघंही छान लाँग ड्राईव्हच्या निमित्ताने बाहेर पडलेले असतात. ती मुलं आता रागिणीवर हसायला असतात, किती किती हसत असतात आणि म्हणतात की काय काय झाली अवस्था, चेहरा तर बघा अगदी माकडासारखा झालेला आहे, आणि खिखी खिखी म्हणून ती मुलं जोरजोरामध्ये हसत असतात आणि रागिणी स्वतःचा चेहरा साफ करत असते.
आणि म्हणते की हे काय हसताय काय तुम्ही? तुम्हाला लाजा वगैरे वाटतात की नाही? एखाद्या बाईला तुम्ही असं हसताय, तुमच्या आईच्या वयाची आहे ना मी आणि तुम्ही हसताय कसले? तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली का? तुम्ही मुद्दाम आम्हाला पाडलत बरोबर ना? तेव्हा तो मुलगा म्हणतो की मुद्दाम मुद्दाम कशाला पाडलंय? आम्ही इथे खेळत होतो वस्तीमध्ये आणि तुम्ही न बघता आलात, त्यात आमची काय चूक आहे? तेव्हा मग रागिनी म्हणते की हे तुम्ही ना हे सगळं मुद्दाम करताय, मला त्रास देण्यासाठी करताय, बरोबर की नाही? इथे मुद्दाम तुम्ही काहीतरी लावून ठेवलेलं, तुम्हाला माहीत होतं की मी हे सगळं करणार म्हणून तुम्ही मुद्दाम केलंत, बरोबर ना? तेव्हा मग ती मुलं हसतात आणि म्हणतात की अगोदर तुमचा चेहरा जाऊन आरशामध्ये बघा, काय केलंय ते? तुमचा चेहरा हा आरशात असा झाला आहे की तुम्हाला बघता येणार नाही स्वतःकडे आणि मला बोलतायत असं म्हणून ते हसत असतो. तेवढ्यातच रागिनीचा पारा चढतो आणि ती त्या मुलाला जोरात येऊन कानाखाली मारते. तेव्हा मग ती मारते आणि मग तो मुलगा म्हणतो की थांबा, आता तुम्हाला दाखवतोच मी काय करू शकतो ते. आणि त्यानंतर मग आता तो मुलगा मुद्दामच मोठमोठ्याने रडण्याची नाटकं करू लागतो आणि म्हणतो की आई आई लवकर ये, बघ या बाईने मला मारलं. तेव्हा मग आता त्या मुलाची आई येते आणि म्हणते की काय गं, माझ्या मुलावर हात कशाला उचललास तू? तेव्हा मग तो मुलगा म्हणतो की आई बघ ना, अगं एकतर स्वतः बघत नाही, स्वतः बघून चालत नाही आणि मग सिमेंटवर जाऊन पडल्या तर उगाचच आम्हाला बोलतात, आम्ही इथे फक्त खेळत होतो. तेव्हा रागिनी म्हणते की मुद्दाम मुद्दाम केले तुमच्या मुलाने, मुद्दाम पाडलाय मला इथे. तेव्हा मग आता ती बाई म्हणते की तू वेडीबिडी झालीस की काही? माझा मुलगा मुद्दाम कशाला तुला इथे पाडेल? अगं तुलाच बघून चालता येत नाही का? नजर खाली ठेवून चालता येत नाही का, की कसं चालायचं ते? नंतर आता ती बाई म्हणत असते की हिचं ना मुद्दामच चालतं हे सगळं. ही मुद्दाम दुसऱ्या मुलांना आरोप करते. अगं आपल्या चाळीतल्या मुलांना त्रास देते ही. अशा सगळ्या बायका आता ओरडत असतात. त्यावेळेला आता रागिणी म्हणते की मला काय वेड लागलंय का या मुलांना त्रास द्यायला? तुम्ही मुद्दाम हे सगळं करताय, मला त्रास देण्यासाठी करताय, परंतु तुम्हाला माहिती नाही आहे मी कोण आहे ते. तेव्हा आता एक मुलगी समोर येते आणि म्हणते की ए बाई, तू असशील कोण कुठली, परंतु आम्हाला त्रास देण्याचा तू प्रयत्न करू नकोस. तेव्हा मग आता रागिणी म्हणते की तुम्हीच हे घडवलंय, मुद्दाम घडवलंय. माहिती आहे मला, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय, बरोबर की नाही? कारण तुम्ही हे जे सगळं करताय ना, ते तुमच्या चाळीची तर लाईट आहे, परंतु माझ्या घरची इलेक्ट्रिसिटी तुम्ही मुद्दाम काढली, जेणेकरून मी बाहेर पडावी, रूमच्या बाहेर पडावी आणि त्यानंतर मग बाहेर पडल्यानंतर इथे असं दोरी लावून ठेवली, जेणेकरून मी खाली पडेन. हे सगळं तुमचं मुद्दाम कारस्थान आहे. तेव्हा आता त्या बायका चिडतात आणि म्हणतात की ए बाई, उगाच नको ते आरोप लावू नको. तुझी काय कारस्थान आहे, तुझ्या घरात तू काय काय केलेस ना, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा रागिणी म्हणते की हे बघा, तो विषय काही इथे काढण्याचं काम नाही आहे. लक्षात ठेवा, मी कोण आहे ना हे तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. माझी पोच वरपर्यंत आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही माझ्या नादाला लागाल ना आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न कराल ना, तर या चाळीतल्या एकेकाला बघून घेईन मी आणि ही जी चाळ आहे ना, ती अख्खी चाळ डाळून टाकेन मी, असं ती म्हणते. त्याच वेळेला आता बायका म्हणतात की ही जरा जास्तच बोलत आहे, आपल्या चाळकऱ्यांना वस्तीत राहून त्रास देते. आता चला द्या रे हिला प्रसाद, असं म्हणून सगळ्या बायका हे तिला मारायला म्हणून धावतात. तर इकडे आकाश आणि भूमी हे दोघंजणही शेकोटी बघतात. भूमी म्हणते की आकाश बघ, तिकडे शेकोटी आहे, आपण तिकडे जाऊया. म्हणून आता आकाश आणि भूमी दोघंजणही शेकोटीजवळ येतात. तर दोन वॉचमन काका हे शेकोटी घेत बसलेले असतात. भूमी म्हणते की आम्ही पण येऊ का? तेव्हा ते म्हणतात की हो हो या या, असं म्हणून आता एक तिला बसायला खुर्ची देतो आणि भूमी खुर्चीमध्ये बसते. आणि आकाश आणि भूमी दोघंजणही खुर्चीमध्ये बसून एकमेकांना अगदी उब देत असतात आणि पुन्हा त्या शेकोटीसमोर हात धरून एकमेकांच्या गालाला लावत असतात. तेव्हा मग आता इथे तो वॉचमन विचारतो की काय तुम्ही मस्त फिरायला निघालात वाटतं थंडीच्या दिवसांमध्ये? तेव्हा मग आकाश म्हणतो की ॲक्च्युली काय ना, माझ्या बायकोला लाँग ड्राईव्हवर निघायचं होतं आणि इथे शेकोटी बस भेटली म्हणून मस्त ऊब घेण्यासाठी म्हणून इथे आलो. तेव्हा ते म्हणायला लागतात की हो बरं केलं, बायकोच्या ज्या काही इच्छा असतात ना त्या नक्कीच पूर्ण करायच्या असतात, कारण घरातली लक्ष्मी असते ती. असं म्हणतात की घरातली आपली बायको खुश राहिली ना की आपली वैभव लक्ष्मी माता ही नेहमी आपल्यावर प्रसन्न राहते, असं तो वॉचमन बोलत असतो. त्याच वेळेला मग आता इथे आकाश म्हणतो की अगदी बरोबर आहे तुमचं. तेवढ्यातच चहावाला येतो. भूमी म्हणते की आकाश ते बघ, आपल्याला चहा हवा होता. तेव्हा मग आकाश म्हणतो की थांब मी चहा आणतो. भूमी म्हणते की तुला बरोबर माहिती असतं मला काय हवं आहे ते. आणि आकाश म्हणतो की सगळ्यांसाठी चहा द्या. तेव्हा मग त्या दोघांनाही आकाश चहा देतो आणि त्याचप्रमाणे भूमीच्या हातात एक कप देतो आणि नंतर आणखी एक द्या असं म्हटल्यावर तो चहावाला म्हणतो की साहेब चहा तर संपला आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश काहीच हरकत नाही आहे, ठीक आहे, आपण हा एकच चहा घेऊया, नको आणखी एक चहा, असं म्हणून आता इथे आकाशला भूमी सांगते की आपण एकाच कपमधून चहा पिऊया. आणि त्याप्रमाणे आता तो चहावाला संपला म्हणून सांगतो. आकाश म्हणतो की चहाचे किती पैसे झाले ते सांगा, आणि तो 3 चहाचे पैसे आकाश हा त्याला देतो. आणि भूमी म्हणते की आकाश ये बस, आपण दोघंजणही चहा पिऊ. आणि मग इथे आकाश त्या चहावाल्याला पैसे देतो आणि भूमीच्या बाजूला येऊन बसतो.
अशा प्रकारे छान शेकोटी घेत घेत भूमी आणि आकाश दोघंजणही चहा पित असतात एका चहामधून, एका चहाच्या कपामधून. अशा प्रकारे आकाश आणि भूमी हे दोघंही चहा पित असतात आणि जे 2 वॉचमन बसलेले असतात ते दोघंही वॉचमन काका हे आकाश आणि भूमी यांच्याकडे बघतच राहिलेले असतात आणि त्यांच्या प्रेमामुळे त्यांना असं खूप छान वाटलेलं असतं आणि भूमी, आकाश मात्र एकमेकांच्या प्रेमामध्ये गुंतून गेलेले असतात. इथे मात्र रागिनीची हालहाल झालेली असतात. सगळे जे चाळकरी असतात ते रागिनीला मारण्यासाठी तिच्या मागे मागे पळत असतात आणि तिला पूर्णपणे धूळ चारत असतात आणि भूमी, आकाश इथे छानपणे शेकोटीमध्ये चहा एन्जॉय करत असतात. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, रागिनी नसताना मस्त भूमी आणि मानसीने हळदी कुंकूचा प्रोग्राम ठेवलेला असतो. त्याच वेळेला इथे आता आजी म्हणते की भूमी चला सगळ्या बायकांना हळद कुंकू द्या. तेवढ्यातच रागिनी आता त्याच वेळेला दरवाजात येते. रागिनीला पाहिल्यावर भूमी तिच्याकडे मागे वळून बघते. रागिनी जोरजोरातच ओरडत असते की जो माझा काही अधिकार आहे या घरावरचा, तो अधिकार आणि हक्क मला हवा आहे. मग आता इथे रागिनी म्हणते की तो अधिकार आणि हक्क मी मिळवून घेतल्याशिवाय मी इथून काही हलणार नाही, मी इथून जाणार नाही, असं ती बोलते. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणत असते की ठीक आहे, तुम्हाला तुमचा हक्क आणि अधिकार मिळवायचा आहे ना, चालेल, इथेच थांबा. संक्रांतीच्या दिवशी इथे आलेला आहात तर खाली हाताने जाऊ नका, असं म्हणून आता इथे भूमी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जो तुमचा मान आहे तो नक्कीच मिळणार. सुवासीन म्हणून आलात ना इथे. आणि मग भूमी ही तिच्या हातामध्ये एक सुगड देते आणि त्याच्यामध्ये माती असते आणि ती सुगड घेते आणि म्हणते की हे तुमचं संक्रांतीचं बाळ, याच्यावर अधिक उपर तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे. इथून घ्या, हा मान समजा आणि इथून निघा, असं भूमी आता इथे रागिनीला बोलून दाखवते. त्याच वेळेला आता रागिनी खाली जाते आणि त्या सुगडीमधली माती असते ती माती खाली सांडत म्हणते की आकाश आणि भूमी, या माती मोल तुम्ही मला ठरवलं, ही माती दिलीस ना भूमी तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या मातीत तुला आणि आकाशला मिळवल्याशिवाय ही रागिनी आता शांत होणार नाही. आकाश आणि भूमी, तुमच्या दोघांचं आयुष्य असंच मी मातीप्रमाणे बर्बाद करीन, असं म्हणून ती आता स्वतःच्या हातची माती झाडते आणि स्वतःलाच चॅलेंज देते. आता यापुढे रागिनी नेमकं काय काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.